या ज्या इमारती आहेत हा संपूर्ण मला वाटतं काय हा जो संपूर्ण हे काय आहे? हे ह्या मुलांसाठी आम्ही राहण्यासाठी 1 BHKचे फ्लॅट तयार केलेले आहे. बरं. साधारणतः इथे 80 आहे, पाठीमागे काही आहे, असे सगळे मिळून एक 100 ते 115 फ्लॅट आपण तयार केले. खरं तर तुम्ही जेव्हा मला म्हटलात होता फ्लॅट म्हणजे मी माझ्यासमोर पुणे मुंबई शहरातली फ्लॅटची कन्सेप्ट डोक्यात होती, पण इथं आल्यानंतर बघितलं की हे म्हणजे तुम्ही पुण्यात फर्ग्युसन कॉलेजचं असेल, SP कॉलेजचं असेल किंवा अनेक ठिकाणी जी जुनी वसतिगृह आहेत कॉलेजेसची महाराष्ट्रात ऐतिहासिक जी कॉलेजेस आहेत त्यांची वसतिगृह खरं अशा पद्धतीचे आहेत. खरं तर तुम्ही हे त्याहूनही भारी खूप सुंदर दिसेल असं बांधकाम केलं आहे. एवढी हे सगळ्या गोष्टी म्हणजे हे तुम्ही साध्या RCCमध्ये पण करू शकला असता. एवढी म्हणजे ह्याचा खर्च खूप आहे, तर हे असं करावं का सुचलं? मुळात आपण जो व्यवसाय करतोय पैठणी साडीचा इतिहास फार जुना आहे. हे महाराष्ट्राचं राजवस्त्र आहे. 2000 सालापेक्षाही जुनी ही कला आहे आणि तिला नेसणारा तो क्लासही वेगळा आहे. बरोबर. आणि आम्हाला स्वतः असं वाटतं का आपल्याला ह्या पैठणीसारखा परिस मिळाल्यामुळं मलाही खूप मोठं समाधान किंवा बऱ्याचशा गोष्टी याच्यातून साध्य झाल्या आहेत. तर अशा पैठणीसाठी स्ट्रक्चरही तसं ट्रॅडिशनल असावं का. महाराष्ट्राचं बघा एवढी जुनी वस्तू आहे ती अशी कुठंतरी पत्र्याच्या शेडमध्ये किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या घरामध्ये तयार नाही व्हायला पाहिजे, कारण त्या वस्त्राची व्हॅल्यू सर फार वेगळी आहे. म्हणजे आज मोठे मोठे राजकीय लोक असतील, त्या काळचे राजे लोक हे वापरायचे. तर मला असं वाटलं का आपण पैठणीला न्याय देऊ. जिनी महाराष्ट्राची ओळख सगळ्या भारताला दिली, जगाला दिली, त्या पैठणीसाठी आपण चांगला एक शोरूम, हे म्युझियम म्हणा, मॅन्युफॅक्चरिंगची बिल्डिंग म्हणा, आणि त्या विणकरांना का जे काहीच काम करू शकत नाही. बघा राहण्यासाठी तर आम्ही कॉमन शेडे काढू शकत होतो. बरोबर आहे. आपल्यासारखंच इतरांनाही राहावं असं वाटतं. बरोबर. म्हणजे आपण आपल्या मुलाचा जसा विचार करतो तर आम्ही हे दत्तक घेतलेली जी मुलं आहे तर ती आमचीच मुलं आहे. तर त्याला सुंदर त्याचं लग्न होतं, मग त्याला तो फ्लॅट कसा असावा, त्याला किचन आहे, टॉयलेट बाथरूम आहे, त्याचं बेडरूम आहे, हॉल आहे, त्याला दोन्ही साईडला गॅलरी आहे, आणि एन्व्हायरमेंटच्या हिशोबाने विचार केला हे थंड राहतं ही घरं. ह्या दगडी बांधकामात ते गरमही होत नाही. आणि त्यांना आनंद मिळावा, सगळ्यात महत्त्वाचा पैठणीलाही आनंद मिळावा आणि आमच्याकडचे ह्या दिव्यांग अनाथ अपंगांनाही आनंद मिळावा, ह्याच उद्देशाने आम्ही एवढा पैसा खर्च केला आहे. बाकी त्याच्या मागं दुसरं कोणतंही हेतू नाही.